आठवलं आठवलं, मला ना काहीतरी सांगायचं होतं ते आठवलं बघा आता. काय आठवलं तुला अचानक? अहो आपल्या घरात हे जे काय वंगा सुरू आहे ना त्याच्याबद्दलच आहे. अगं मग सांग ना. अहो असं तोंडात आलत आणि असं निघून गेलं बघा. थांबा थांबा थांबा, तुम्ही मला 1 मिनिट द्या, मी 2 मिनिटात आठवते बघा. 1 मिनिट, 1 मिनिट. अगं बाई सांग ना आता. हा सांगते सांगते. हा 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 भोपळा, या भोपळ्याच्या डोक्याचा एक माणूस होता. आता हा भोपळा तुला माणसासारखा वाटतोय? नाही, माणसाचं डोकं आहे ना ते भोपळ्यासारखं. नाही नाही, भोपळ्याच्याच डोक्याचा एक माणूस. वनिता तू काय बोलतेस? अगं भोपळा काय, भोपळ्याच्या डोक्याचा माणूस काय, काय चाललंय तुझं सगळं? मला तर वाटतं ना तू स्वतःच एक भोपळा आहेस. अहो मी खरं तेच सांगायले ना. आता हा हातातला भोपळा तुला माणूस वाटतोय? अगं काय बडबडतीयस? अहो आत्याबाई, मी सांगता सांगता एकदम जवळ आली बघा. हे भोपळ्याचं नाव जरी चुकून घेतलं ना, पण ज्या माणसाबद्दल मी सांगायले ना ते एकदम खरे बघा, 100%. हा वनिता, वनिता शांत हो, शांत हो. तुला जे काही वाटतंय ना ते सगळं तुझ्या हातातल्या भोपळ्याला सांग. भोपळा? हा, तो ऐकून घेईल तुझं सगळं. जरा हात चालव पटपट, काम कर. आत्याबाई, नैनाने मला नक्की का बोलावलं असेल, तेही असं तातडीने. कुणाला काही सांगू नकोस असंही ती म्हणत होती. म्हणजे इच्छा असूनही मी आता अभिंना काही सांगू शकत नाहीये. पण नैना असं का बोलली असेल? एवढं असं महत्वाचं काय बोलायचं असेल तिला? नाही मीनाक्षी, आता विचार करून काहीच होणार नाही. जोवर तिला भेटत नाही तोवर नक्की काय प्रकारे तेही कळणार नाही. अभिंना सांगून जाऊ का? नाही नको, आधी जाऊन येते आणि मग सांगते. मी घराबाहेर चोख बंदोबस्त ठेवलाय, त्यामुळे माझ्या स्टाफच्या नजरेतून कोणी सुटणार नाही. त्यांनी चेक केल्याशिवाय बाहेरचं कोणी आत येऊ शकत नाही, आणि आतून कोणी बाहेर पडत असेल तर तेही कळल्याशिवाय राहणार नाही. नाही ते सगळं ठीक आहे, पण त्या पाकिट माराचं काय झालं? तो साधा पाकिट मार. आता जे काही घडतंय त्याचा आणि त्या पाकिट माराचा काहीच संबंध नाही. आणि तो कुरिअरवाला? तो कुरिअरवाला पक्का पोहोचलेला आहे. अजून तोंड नाही उघडलं त्याने, पण मला माहिती त्याचं तोंड कसं उघडायचं ते. आज न उद्या उघडेलच. पण अभि, जोवर तो तोंड उघडत नाही आणि यामागचा खरा सूत्रधार कोण आहे ते कळत नाही ना, तोपर्यंत जरा जास्त काळजी घ्यावी लागेल. तुम्हालाही आणि आम्हालाही. काळजी घ्यायची म्हणजे हे बघ, सीसीटीव्ही लावण्याचं काम पूर्ण होत आलंय. माझ्या स्टाफच्या नजरेतून कोणी सुटलंच
तरी पण माझ्या नजरेतून सुटणार नाही. फक्त तोपर्यंत कुणी एकट्याने घराबाहेर पडायचं नाही, एवढंच. नैनाने मला असं घाईघाईत का बोलावलं असेल? असं काय महत्वाचं बोलायचं असेल जे ती फोनवर नाही बोलू शकली? तिच्या बाबतीत तिच्या नवऱ्याने काही नाही. तसं असतं तर तिने मला काहीतरी सांगितलंच असतं. पण मग काय असेल? मी पण वेडी आहे. कुणाला काही न सांगता घराबाहेर पडले. अभिंना हे कळलं तर ते काय विचार करतील? ही नैना पण ना का असं वागतीये तेच कळत नाहीये. अल्लाह के नाम पे दे दे भाई, अल्लाह भला करेगा. अल्लाह के नाम पे दे दो बाबा, अल्लाह के नाम पे दे दो माई. अल्लाह के नाम पे दे दो बाबा, अल्लाह के नाम पे दे दे माई. अहो पाया नका पडू. अल्लाह के नाम पे दे दे, अल्लाह के नाम पे दे दो. खाऊन घ्या काहीतरी. मीनाक्षी कुणाला काही न सांगता निघून गेल्या, कसं शक्य आहे? आणि त्यांना जाताना कुणीच पाहिलं नाही? अरे मी किचन मध्येच होते. मीनाक्षीला मदतीसाठी हाक मारली, तिने ओ नाही दिली मला. म्हणून मी सोहाच्या रूम मध्ये जाऊन बघितलं, तिथे पण नव्हती ती. मग मला वाटलं की ती टेरेसवर कपडे वाळत घालत असेल, म्हणून मी तिकडे जाऊन बघितलं तर तिथेही नव्हती. म्हणून मी तुझ्या रूम मध्ये आले. म्हटलं तुला काही माहित असेल. तर मला हे सगळं कळलंय. आणि मला ती काही सांगून जाईल अशी मी अपेक्षाच करत नाही. गेली तर अगदी कायमची जाऊ दे या घरातून, असंच मागणं मागेन मी देवाकडे. बाहेरच्या बाहेर तोंड काळं कर म्हणा. नाही, त्याच्या एकट्या अचानक निघून गेल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी अर्जंट असणार. घे तू पण तिचीच बाजू घे आता. अरे किती बेजबाबदारपणे वागली ती बघितलंयस ना. उद्या जर काही बरं वाईट झालं तिचं तर? वंसा असं का बोलताय तुम्ही? वहिनी मी तिच्या काळजीनेच बोलतेय. आता माझं बोलणंच असं आहे, त्याला मी काय करू? पण जशी गेली ना स्वतःच्या पायाने तशी येईल परत, जर तिला यावंसं वाटत असेल तर. शंकर, मीनाक्षी कुठे गेल्या असतील रे? मी माझ्या काही माणसांना पाठवले शोधायला. मी निघतोच आता. नाही नको, तू थांब, मी जाऊन बघून येतो. अभि तू कुठेही जाणार नाहीस. अरे बाहेर तुझ्या जीवाला धोका आहे. आताही मीनाक्षी एकट्या बाहेर गेल्यात. त्यांचं काही बरं वाईट झालं तर माझ्या जीवाला जास्त धोका आहे. अभि, अभि, हेच तर भेटायचं सांगितलं होतं हिने. अजून कशी नाही आली? नैना अगं कुठे होतीस तू? आणि काय अवस्था झाली आहे तुझी? मला असं तातडीने का बोलवून घेतलंस? सॉरी मीनाक्षी, मी तुला एवढ्या तातडीने बोलवून घेतलं. अगं पण माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता ग. मला तुला जे काही सांगायचं ना ते फोनवर सांगणं शक्य नव्हतं, म्हणून मी तुला असं. नैना, नैना हे बघ
शांत हो बाई. हे तू काय बडबडतीये सगळं हे असं? काय झालंय? शांत हो, रडणं थांबव आणि मला सगळं सांग, काय झालंय? मीनाक्षी, मीनाक्षी मला माफ कर ग. मी तुला माफ करायचं का? काय झालंय? मी गुन्हेगार आहे ग तुझी. नैना, हे बघ, शांत हो बघू आधी तू. असं रडायचं नाही. मला शांतपणे सांग, काय घडलंय? मी ढकललंय तुला त्या दरीत. तू खरंच गुन्हेगार आहे ग तुझी. पण मला आत्ताच तुला सगळं नाही सांगता येणार. तेवढा वेळच नाहीये माझ्याकडे. मीनाक्षी, मी तुला आता जे काही सांगते ते तू करशील ना? काय करू मी? काहीही झालं तरी तू अभिनशी लग्न करणार नाही. काय? अगं ऐक ना, तुला इथून लांब निघून जायचं होतं ना. मग हीच वेळ आहे. खरंच निघून जा इथून. नाहीतर तू संपून जाशील मीनाक्षी. खरंच ऐक माझं, निघून जा इथून. निघून जा. मीनाक्षी, मी काय बोलते ते कळतंय ना तुला? कळतंय, पण कालपर्यंत अभिनशी लग्न करायचं सांगणारी नैना आज असं का सांगते ते कळत नाही. मला माफ कर मीनाक्षी, पण आता नाही ग सहन होतंय. खरं तर मी तुला न सांगताही तिथून निघून जाऊ शकले असते. पण तू मला फक्त मैत्रीण नाही तर तुझी मोठी बहीण मानत आली आहेस. आणि म्हणूनच तुला सगळं काही खरं सांगायलाच हवं मला. मीनाक्षी, हे शहर सोडून चाललीये. पण जाता जाता तुला एकच बजावून सांगते, काहीही झालं तरी अभिनशी लग्न करू नकोस. पण का करायचं नाही मी लग्न ते तरी सांग ना. आणि तू अशी का सोडून चालली आहेस? सोहाचा फोन आहे, मला 2 मिनिटं दे. हॅलो, हा सोहा बोल. हो हो, मी बाहेर आले. एकटीच आहे. हो, पण घराजवळच आहे मी. हो, येते 5 मिनिटात येते. नैना, 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 नैना. The number you've called is currently unavailable. Please try again later. Thank you. मीनाक्षी पण ना, कधी कधी अशा का वागतात तेच मला कळत नाही. आता कोणाला काही न सांगता बाहेर पडण्याची काय गरज होती? निदान मला तरी सांगायला हवं होतं ना.
त्यांच्यासारखा पाठलाग करणंही बरं दिसत नाही. काय करणार, परिस्थिती अशी आहे की काही करून त्यांना शोधून काढलंच पाहिजे. कधी काही घडू शकतं, पण कुठे शोधणार? त्या बहुतेक याच रस्त्याने पुढे गेले असते, पण नक्की कुठे गेल्या आहेत तेच कळत नाहीये. दोन दिवस झाले जेवलो नाही मी. कृपा करा, देवाची कृपा येईल तुमच्यावर. हो दादा, तुम्ही इथून एखाद्या मुलीला चालत जाताना बघितलं का? चालत आलेली मुलगी मी नाही बघितली. मीनाक्षी, अहो तुम्ही इथे काय करताय? मी शोधतो तुम्हाला कधीचा. नैना, नैनाचं काय? मी नैनाला भेटायला आले होते. हा, मी तिच्याशी बोलत उभी होते, पण नैना अचानक गायब झाली. गायब झाली? कुठे सापडत नाहीये. मी खूप शोधलं. मीनाक्षी, मीनाक्षी, मीनाक्षी काय होतं तुम्हाला? मीनाक्षी, 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 अहो काय होतंय तुम्हाला? कसं वाटतंय आता? पाणी पी थोडं. मीनाक्षी, कुठे गेली होतीस तू न सांगता घरातनं? आम्हाला किती टेन्शन आलं होतं माहितीये. आणि आपल्या घरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तुला माहित होती ना, मग का वागलीस तू असं? नाही ना, मला नैनाचा फोन आला होता. तिला माझ्याशी काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं होतं. अगं मग फोनवर बोलायचं होतं ना. तिला भेटूनच मला सगळं सांगायचं होतं. हट्टच होता तिचा तसा. आणि कोणाला काही सांगू नकोस असंही म्हणाली होती. मी तिला भेटायला गेले तेव्हा ती मला म्हणाली की ती हे शहर सोडून निघालीये. पुढे ती आणखीन काही सांगणार तेवढ्यात मला तुझा फोन आला. आणि तुझ्याशी फोनवर बोलून झाल्यावर मी मागे वळले तेव्हा ती तिथे नव्हती. गायब झाली होती. मी तिला फोन लावायचा खूप प्रयत्न केला पण तिचा फोन लागत नव्हता, बंद होता. अहो पण तुम्हाला घराबाहेर पडायचं नाही असं सांगितलं होतं ना, तरी तुम्ही का गेलात? तिकडे तुम्हाला काही झालं असतं तर आम्ही काय करणार होतो? अभि शांत हो. आता असं रागवून चिडून काही होणार आहे का?
ती सुखरूप आहे ना? झालं तर मग. वहिनी, अभिचं चिडणं अगदी बरोबर आहे. तिला ना कळतच नाहीये तुम्ही सगळेजण तिची किती काळजी करताय ते. आणि काय ग, त्या नयनाचं काय सांगत होतीस? काय झालं तिला? मला तिची काळजी वाटतेय हो. तिच्या बाबतीत काही बरं वाईट तर. तू शांत, तू रडू नकोस, शांत. आई, मीनाक्षी खरं सांगते, नैना आणि तिच्या नवऱ्यामध्ये वाद आहेत. तो तिला मारहाण करतो. दादा, तुला तर सगळंच माहितीये. मला वाटतं नैनाच्या गायब होण्यामध्ये तिच्या नवऱ्याचाच हात असेल.